नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी चविष्ट तर आहेच पण त्याहूनही जास्त पौष्टिक आहे आणि ती म्हणजे मेथीचे थेपले। मेथीचे थेपले हे फक्त पौष्टिकच नाही तर खायला मऊ, हलके आणि खूपच स्वादिष्ट लागतात। प्रवासात घेऊन गेले तरी ते व्यवस्थित टिकतात, त्यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट, डबा किंवा ट्रॅव्हल्स फूड कुठेही हे थेपले परफेक्ट जुळतात। तर चला मग आज आपण मेथीच्या ताज्या पानांपासून बनवूया पौष्टिक, हेल्दी आणि चविष्ट असे मेथीचे थेपले। इथं मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे। ही जुडी मी व्यवस्थित अशा पद्धतीनं खुडून घेतलेली आहे। आता आपल्याला दोनदा करून ही स्वच्छ पाण्याने ही जुडी मेथीचे पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेतलेली मेथीची भाजी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायची आहे। मेथीमुळे थेपल्यांना छान सुगंध येतो आणि त्याची पौष्टिकता देखील वाढते। अशा पद्धतीनं मेथीची जुडी इथं मी चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथं मी एक बाउल भरून गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तसेच 2 चमचे इथं बेसन पीठ आपण भाजीमध्ये टाकणार आहोत। तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, तीळ, अर्धा चमचा जिरे पावडर, तसेच ओवा घेतला आहे अर्धा चमचा। तो देखील आपल्याला अशा पद्धतीने हातावर चोळून त्यामध्ये टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा दही टाकायचं आहे। या मिश्रणामध्ये 1 चमचा दही घातल्याने थेपले अजून मऊ आणि चविष्ट लागतात। तसेच तेलाचे मोहन घालायचे आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक यांची पेस्ट देखील आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे। आता आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला लागेल तसे पाणी टाकून हे पीठ सॉफ्ट असे मळून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे पीठ इथं मी सॉफ्ट असे मळून घेतलेले आहे। आता आपल्याला थोडे तेल टाकून हे पीठ पुन्हा मळून घ्यायचे आहे। मेथीचे थेपले हे आपण लहान मुलांना देखील टिफिनसाठी देखील देऊ शकतो, फार पौष्टिक असतात। अशा पद्धतीनं हे पीठ इथं मी मळून घेतले आहे। आता हे 15 मिनिटसाठी आपल्याला हे पीठ बाजूला ठेवून घ्यायचे आहे। 15 मिनिट झालेले आहे। आता आपण थेपले बनवण्यासाठी घेणार आहोत। छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला थेपले हे चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीनं थोडे आपल्याला पीठ लावून घ्यायचे आहे, म्हणजे आपले थेपले हे लाटण्याला चिपकणार नाही। अशा पद्धतीनं पातळ असे हे थेपले आपल्याला लाटून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे थेपले इथं मी लाटून घेतलेले आहे। आता आपल्याला एका पॅनवर थोडे तेल टाकून हे थेपले शेकून घ्यायचे आहे। तव्यावर दोन्ही बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत हे थेपले आपल्याला शेकून घ्यायचे आहे। मेथीचे हे थेपले फक्त चविष्टच नाहीत तर खूप पौष्टिकही आहेत। मेथीत भरपूर फायबर आणि आयर्न असते, जे शरीराला ताकद देते आणि पचन सुधारते। गव्हाचे पीठ आणि बेसनमुळे प्रोटीन आणि ऊर्जा मिळते। तसेच लसूण, आले, मिरची यांच्यामुळे इम्युनिटी वाढते। म्हणूनच मेथीचे थेपले नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी एकदम हेल्दी आणि परफेक्ट पर्याय आहे। अशा पद्धतीने आपले थेपले इथं आपण शेकून घेतलेले आहे, आपण बघू शकता। चला तर मैत्रिणींनो, आपले थेपले इथं बनवून तयार झाले आहेत। अगदी मऊसूद असे थेपले इथं आपले बनवून तयार झाले आहेत, आपण बघू शकता। हे थेपले आपण टोमॅटो केचप, चटणी आणि लोणचं सोबत सर्व करू शकतो, छान लागतात। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच आणखी स्वादिष्ट आणि सोप्या घरगुती रेसिपींना पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की भेट द्या। धन्यवाद।